व्लॉग चॅनल. या व्लॉग चॅनलवर आपण नवनवीन प्रकारचे व्लॉग टाकणार आहोत. तर आजचा हा पहिला व्हिडिओ आमच्या शेताचा असणार आहे. ते पाहू शकता, हे इथं पूर्ण आमचं शेत आहे. इथे आमच्या आजोबा थोडं गवत निवडत आहे आणि तिकडं आई पण गवताचं थोडं काम करते. इकडून जे 1-2 ते खालचे शेत आहे ते पूर्ण आमचं. मित्रांनो, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. तर ह्या ब्लॉगमध्ये इथून पुढं ह्या चॅनलवर माझ्यासोबत माझी बहीण गौरी, आम्ही दोघं पण ब्लॉग करणार आहोत. तर चला जाऊया. काय सापासारखी बर्डेची भाजी? खरंच ग, रानभाजी आपण खाऊ शकतो ही? हा, पण ही कवळी भाजी खायची, नाही खायची. अशी ना मग ती खूप खवखवते खाल्ल्यावर. चालेल चालेल. आणि हात लावल्यावर पण तिला खूप खाज येते आपल्या हाताला. मग आपण ही घरी नेऊ आणि मग आपण याचं बनवू आणि मग याचा आपण व्लॉग टाकू. इकडे कवळी भाजी आहे बघ इथे. हा, ही आपण नेऊ शकतो घरी. ही अशी पण नाही, एकदम अशी ग्रीन ग्रीन पाहिजे. ती आपण खाऊ शकतो अशी एकदम अशी कवळी भाजी. चालेल, आपण भाजीचं नंतर पाहू. तिकडे आई गेली ना, तिकडे जाऊ आपण. धरण पाहिलं थोडं, आपण तिकडं पाणी पाहायला जाऊया. चला. तर पाहू शकता आपण आमचं शेत आहे त्या तिकडच्या बाजूला. तिकडून आम्ही इकडच्या बाजूला आलेलो आहोत. तर इकडे सगळीकडे पाणी आहे. पाहू शकता तुम्ही, सगळीकडे पाणी पाहू शकता तुम्ही. आता इकडं कधी हे पाणी पूर्ण इथपर्यंत येतं, तर कधी कधी पूर्ण रिकामं होऊन जातं आणि आपण ते झाड दिसतंय तिथपर्यंत खाली आपण जाऊ शकतो उन्हाळ्यात. तर बघू शकता आम्ही सगळे इथपर्यंत आलोय बघायला. हे एक आमचं शेत पण आहे खाली. इथे खाली एक शेत होतं आमचं, पाण्यात गेलेलं आहे ते. पाण्यात गेल्यामुळे आम्ही तिथे शेतीच नाही करू शकतो. तर आता जाऊया परत शेताकडं, भेटूया डायरेक्ट शेतात. आता हे 5व्या शेतातून आपण पहिल्या शेतात जाणार आहोत. तर बघू आपण कुठून रस्ता आहे. एक रस्ता इथून आहे, तिकडून लांब सरळ वरच्या शेतात जाऊ शकतो. पण इथून मधून गेल्यावर डायरेक्ट एक शेत करून आपल्याला पहिल्या शेतात जाता येतं. आता पाऊस पण आलेला आहे थोडा, बघू शकता वातावरण पण झालं पावसाचं. तर पटकन भेटूया तुम्हाला तिसऱ्या शेतात. आपण तिसऱ्या शेतात आलो, एवढ्यात पाऊस पण यायला लागला. बघू शकता तुम्ही पाऊस हळूहळू खूप वाढत आहे पाऊस. तर आपण सरळ वरती भेटूया, इकडच्या बाजूला वरती इकडे रोड आहे. सरळ भेटूया वर. चला. नागवेल बोलतात. हे सोललं काय याच्यातून हा गारवेल आहे. सॉरी, नागवेल नव्हता हा. आपण जेव्हा आपल्याला घामोळ्या होतात तेव्हा आपण ठेवू शकतो त्या जागेवर, मग आपल्या घामोळ्या कमी होऊन जातात. पाहू शकता हे आमचं शेत, हे वरच्या बाजूने असं दिसतं. बघू शकता. बघू शकता तुम्ही. भेटूया गाडीजवळ. आलो आहोत गाडीजवळ. हे बघा गौरी इथं बसलेली आहे आणि ते वेल काढत आहे. तर मित्रांनो,